हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर नोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. प्लीज हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे लव्ह स्टोरी. तर माझ्या फ्रेंडची लव्ह स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ. हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे स्कूलपासून ते लग्नापर्यंतची लव्ह स्टोरी. तर हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की बघा. तर माझी एक फ्रेंड आहे, ती माझ्यासोबत म्हणजे माझी क्लासमेटच होती. आणि म्हणजे असं नाही, पण आम्ही एकत्र स्कूलमध्ये जात होतो. आणि त्याच्यानंतर कसं स्कूल लाईफमध्ये कसं होतं की फ्रेंड्स वगैरे तेव्हा काही एवढं काही कळत नव्हतं. त्याच्यानंतर जाऊन म्हणजे 8वी 9वी आम्ही एकत्र काढली. त्याच्यानंतर 10वीला पण आम्ही एकत्र होतो. तर म्हणजे तिला म्हणजे बोलतात एक मुलगा ना तिला कंटिन्यू म्हणजे बघत राहायचा वगैरे, आणि आवाज द्यायचा, फोन नंबर द्यायचा की मला फोन कर वगैरे. तर त्याला ती आवडत होती. आणि त्याच्यानंतर ते भरपूर विचार करून त्याला हा बोललं, पण ते घरच्यांना काय माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर तेव्हा आमची 10वी सुरू होती. आणि त्याच्यानंतर कसं होतं, तुझे मम्मी पप्पा वेगवेगळे राहत होते, एकत्र राहत नव्हते. ते पप्पांपाशी राहत होते. आणि त्याच्यानंतर तिच्या पप्पांचा म्हणजे मी तिच्या घरी जायचे, पण एवढं तिच्या पप्पाला माहिती नव्हतं की असं का आहे म्हणून. तर थोड्या दिवसांनी माहिती पडलं. तिचे पप्पा ओरडायचे म्हणजे बाहेर जाऊन देत नव्हते. आणि त्याच्यानंतर ती मार पण खाल्ला भरपूर, नाही का, माहिती पडल्यानंतर. तर मला म्हणजे त्यांचा एवढा माझ्यावरती विश्वास असायचा ना, की जेव्हा पण मी बोलेन ना की काका मी तिला घेऊन चालले किंवा ती माझ्या घरी चालली, ती माझ्या घरी सांगायची आणि त्याच्याशी भेटायला जायची. आणि मी कधी म्हणजे माझं काही काम असेल तर मी तिला घेऊन जायचे. आणि असं करत असंच त्यांच्यासमोर एक भाडुत्री राहत होते. तर ते पण चांगले खूप त्यांचं बॉन्डिंग झालं होतं त्यांच्या घराचा आणि त्यांचा. तर एक दिवस असं झालं की आमचा 10वीचा बोर्ड चालू होता. तर हे लोक म्हणजे एवढे प्रेमात वेडे होते दोघं जण की नाही का कोणाचंच ऐकायचं नाही. माझं पण नाही ऐकायचं. मी तिला म्हणायचं नाही, हे वय नाही, हे स्टडी करायचं, वया अभ्यास वगैरे करायचं आहे, ते सगळं करू नको, तुझ्या पप्पांचा ऐक वगैरे. तिने माझं तेव्हा नाही ऐकलं. पुढे काय झालं की मला कळेल. तर आज ती मला बोलते की जा तुझं ऐकलं असतं ना तर खरंच खूप बरं झालं असतं. तर तिने का माझं ऐकलं नाही. आणि त्याच्यानंतर तिला त्याच्यासोबत लग्नच करायचं होतं. आणि त्याला पण तिच्यासोबत लग्न करायचं होतं. आणि पुढे काय झालं, 10वीचा बोर्ड होता, आमचा पहिला पेपर होता 10वीचा. तर 10वीचा पहिला पेपर होता. तर सकाळी म्हणजे अभ्यास करायला आम्ही सकाळी लवकर उठायचो. आणि ती तेव्हा तिच्या घरी नव्हती, तिच्या फ्रेंडच्या घरी सायनला होती. आणि सायनला होती. मग त्याच्यानंतर ती आली, मला बोलवलं तर मी बाहेर गेली. तर मला बोलली नाही का घरची चावी घेऊन ये. म्हणजे तिचे पप्पा कामाला जातात, तिला माहिती येतात आम्हाला. तर घरची चावी घेऊन ये. तर मी म्हटलं मला भीती वाटते घरी जायला, नाही का चावी आणायला. तर काय बोलू, कोणी मागितली मला, म्हणजे ऑफकोर्स त्यांना समजलं की म्हणजे माझ्या फ्रेंडने मागितले वगैरे. तर मी गेली तरी पण ती मला म्हणजे एका फ्रेंडसाठी तेवढं करणं म्हणजे मला असं वाटत होतं तिच्यासाठी तेवढं करावं. तर मी गेली, काकांना बोललं की नाही का चावी मागितली ते. तर काका म्हटले कुठे आहे वगैरे. तर मी म्हटलं आहे माझ्या घरीच आहे म्हटलं. तर ठीक आहे म्हटले. तर जी समोरची भाडुत्री राहत होती तिने मला पकडून ठेवलं. तर मला खूप रडायला आलं की मी असं काय केलं की तिने मला पकडून ठेवलं. तर मला खूप वाईट वाटलं, म्हणजे मी असं काय गुन्हा केला आहे. म्हणजे मी स्वतः असं काहीच नव्हतं केलं, पण माझं असं हे होतं ना की मी काय केलं की तिने मला पकडून ठेवलं आहे, नाही का. आणि तिच्या पप्पांचा माझ्यावरती भरपूर विश्वास होता. आणि त्याच्यानंतर मी त्यांनी मला चावी दिली. मला म्हटले जा बेटा तू. तर मी चावी घेऊन आली, तिला दिली. तर मी घरी पोचते होते, तिची सगळे म्हणजे तिचा भाऊ वगैरे सगळेजण आले, नाही का, ओरडत घरी. तर मी ना
अक्षरशः माझे घर 2 आहेत ना वरती खाली, तर मी वरच्या घरात जाऊन लपली होती. अजिबात आवाज केला नाही. आणि माझ्या पप्पांना हे सगळं काही आवडत नाही का कोण आपल्या घरी असं या कारणाने आलेलं. आणि त्याच्यानंतर मी घरी जाऊन लपली आणि ती बाहेरच होती त्या साईडला. आणि त्याच्यानंतर तिला मारलं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग तिला घेऊन गेलं नाही का घरी. तर मला खूप रडायला आलं आणि विचारत होते कुठे गेली सोनू वगैरे, रोहिणी कुठे गेली. तर नशीब माझं की माझ्या पप्पाला अंघोळीला गेले होते तर, आणि मम्मी होती तर मम्मीने मला वाचवलं नाही का, ती नाही म्हटलं की बाहेर गेली वगैरे. कारण की कसं आहे ना, एक आपली रिस्पेक्ट असते आणि कोणामुळे आपली 4 चौकामध्ये म्हणजे मान खाली नाही गेली पाहिजे असं माझं म्हणणं होतं. म्हणजे तिने केलं तर काही लोकांना असं गैरसमज होतं की तिने केलं तर मी पण तशीच आहे म्हणून. याच गोष्टीची मला भीती वाटायची. आणि त्याच्यानंतर मला म्हणजे ना मी घाबरत नाही का, मग मी रिव्हिजन पण नाही केलं. डायरेक्टली मी कॉलेज म्हणजे स्कूलमध्ये जिथं आमचा बोर्डचा पेपर होता तिथे गेले. तर मी तिची वाट बघत होती की कधी येईल, कारण की तिला भरभरून मारलं होतं. आणि त्याच्यानंतर ती आली, पण ती माझ्याशी बोलली नाही का. तिला असं वाटलं असेल की मी तिच्यामध्ये म्हणजे तिला वाचवायला यायला पाहिजे होतं. पण कसं आहे ना, माझी फॅमिली कशी आहे की नाही का कोणाचं वाईट आणि कोणाचं 2 शब्द ऐकून नाही घेऊ शकत. जर माझी काही चूक नाही तर नाही पण घेऊ शकत. त्याच्यानंतर मी तिच्याकडे बघत होती पण ती काय माझ्याशी बोलली नाही. आणि त्याच्यानंतर ना ती माझ्याकडे बघून रडत होती. तर मला खूप वाईट वाटलं की नाही का, की काय झालं, तिला मारले का वगैरे. तर मग पेपर वगैरे सुटल्यानंतर ती मला भेटली. मग तिने सगळं सांगितलं की काय झालं वगैरे नाही का, तिला भरपूर मारला आणि भेटायचं नाही वगैरे बोलत होते नाही का, सोडून दे वगैरे हे सगळं. तर तिचं म्हणणं होतं की तिने प्रेम केले तर तिला नाही का ते लास्टपर्यंत न्यायचं, त्याच्यासोबतच लग्न करायचं. तर मी म्हणलं आता मी काय बोलायचं, मी काय डिसिजन देऊ शकत नाही. मी म्हटलं ठीक आहे म्हणलं जा आणि जसं पेपरची तयारी कर वगैरे. हे झालं आणि त्याच्यात थोड्या दिवसांनी तिचे म्हणजे तेवढं झालं, तेवढं शांत झालं. ते नाही बोलली पप्पांना, पण ती त्याच्याशी लग्न करणार होती. आणि त्याच्या थोड्या दिवसांनी तिचे पप्पा तिच्या टेन्शनमध्ये ना एवढी ड्रिंक करायची ना, भरपूर ड्रिंक करायची की कामाला गेलं, कामावरून आलं की ड्रिंक करायचं. मग असेच ते काहीतरी कामाला चालले होते ट्रेनमध्ये, तर दारू म्हणजे ड्रिंकच केली होती. मग ते ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर मग ह्यांना घरी फोन आला. आणि त्याच्यानंतर सांगितलं की नाही का ते ट्रेनमधून पडलेत वगैरे. तर सगळीजणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर सगळीजणं हॉस्पिटलमध्ये गेले. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते ऑफ झाले होते. तर त्या दिवशी तिला तिच्या वडिलांची किंमत कळली की आज तिने असं नसतं केलं. म्हणजे आज आपलं बाप असलं ना तर आपले हट्ट जिद्द म्हणजे आपलं कोणतरी आहे असं वाटतं. जेव्हा डोक्यावरची छप्पर करतं ना तेव्हा खरी किंमत कळते की आपल्या आयुष्यातून काय निघून गेलं. तर तिला मी तेव्हा दिला जाऊन म्हणलं तुझे पप्पा तिच्यावरती भरपूर प्रेम करायचे. फक्त बोट दाखवून ती गोष्ट तिला घेऊन दिलेली माझ्या समोरची गोष्ट. आणि त्याच्यानंतर ना मग ती एकटीच राहत होती. मग थोड्या दिवसांनी तिची मम्मी आली तिथं राहायला. तर तिला त्याच्यानंतर ना मग तिने त्याच्यासोबत म्हणजे लग्न केलं, प्रेग्नेंट राहिली वगैरे. आणि तिने एवढे दिवस वाईट काढले ना म्हणजे ती प्रेग्नेंट राहिली ना, अक्षरशः तिचे दिवस बदलले. तिला आठवत होतं की एक टायमाला तिला काय ती खात होती. हॉटेलमधलं जेवण तिच्यासाठी आणायचे कारण की ती कॉलेजला जायची म्हणून जेवण होत नव्हतं घरामध्ये. तर आज ती फक्त म्हणजे मला आठवते ना की जेव्हा प्रेग्नेंट होती ना तेव्हा तिने फक्त वडापाववरती दिवस काढले होते. तर बोलत ना जसं घड्याळाचा काटा कसा गोल गोल फिरतो तसं आपलं नशीब फिरत असतं. म्हणजे तिने एवढी छान लाईफ आधी जगत होती ना की तिचे बाबा होते तेव्हा काय सांगायला नको. आणि बाबा गेले की तिच्या अख्ख्या आयुष्याचे काटेशी फिरले. मग ती म्हणजे एका घासाला पण मुश्किल झाली होती. आणि त्याच्यानंतर ते बाळ वगैरे झालं. त्याच्यानंतर मग त्यांच्या दोघांची भांडणं सुरू व्हायला लागली वगैरे. बोलतात ना एक मूल झाल्यानंतर सगळी भांडणं वगैरे प्रेम वगैरे सगळं विसरून गेल्यासारखं आणि भांडणं वगैरे झाली. त्याच्यानंतर मग मी समजवायची दोघांना जाऊन. आणि कसं आहे त्यांनी जे भाड्याने रूम घेतलं
होतं की माझ्या घराच्या बरोबर एक्झॅक्टली समोर होतं. आणि त्यांचं लग्न आणि त्यांचं बाळ वगैरे झालं. ते 2 वर्ष झालं. पण तेव्हा तिचे पप्पा नव्हते. ह्याचं तिला वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर हळूहळू तिला कळायला लागलं की जेव्हा तिचे पप्पा होते तिच्या आयुष्यात तेव्हा खूप चांगले दिवस होते आणि लग्न झाल्यानंतर तिचे अक्षरशः वाढदिवस सुरू झाले होते. म्हणजे बोलतात ना, जसे पाहिजे तसे कपडे, जसे पाहिजे तसे खायला प्यायला सगळं काय असायचं. आणि त्याच्यानंतर लग्न झालं. मग फक्त कष्ट आणि कष्ट, म्हणजे लहानपणापासून जोपर्यंत तिचे वडील होते तोपर्यंत तिने ऐशोआरामात जगलेली लाईफ. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर फक्त कष्ट आणि कष्ट तेवढंच वाटायला आलं तिचं. आज पण ती भरपूर कष्ट करते. तिला मुलगी आहे. तिचे हजबंड काही कामाला जात नाही. थोडे दिवस जातात आणि 5 दिवस घरीच असतात. आणि जमलं तर मग अशी वरवरची कामं करतात. तर एज्युकेटेड आहे. आणि प्लस आज तिला नाही म्हटलं तरी 10 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे 10 वर्षाची नाही, मला वाटतं 7-8 वर्षाची मुलगी असेल. तर खूप छान आहे. पण कसं आहे ना, कुठेतरी खंत वाटते तिला. मला सांगते नाही का, आज माझं जर तिने ऐकलं असतं ना, तर आज तिथे नसती. ती खूप चांगल्या घरात असती. तर तिला खूप वाईट वाटतं. म्हणजे ती स्वतः कबूल करते की माझं ऐकायला पाहिजे होतं तुम्ही त्या टायमाला. जर तुम्ही त्या टायमाला ऐकलं असतं ना, तर खरंच आज खूप छान झालं असतं तिच्या आयुष्याचं. तर आज ती माझं बघते, त्याच्यावरूनच तिला कळतं. आणि ती तिच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि कसं आहे ना, आपलं घरातली माणूस म्हणजे आपली पण फॅमिली एका टायमाला फॅमिली पण सपोर्ट नाही करत. आणि ती माझी म्हणजे ती माझी फॅमिली नाही, पण माझी फ्रेंड होती, सगळं काय होती. भले तिने तेव्हा माझं ऐकलं नाही किंवा चुकीचं पाऊल उचललं. पण त्याच्यानंतर तिला कळलं की मी जे सांगते ती तिची चांगल्यासाठीच सांगते. तिला कळून चुकलं नाही. कारण की जेव्हा बापाचं जेव्हा छिप्पर जातं ना आयुष्यातून, तेव्हा काहीच राहत नाही आयुष्यामध्ये, हे तिला कळालं होतं. तर तुम्हाला या व्हिडिओतून खूप चांगल्या गोष्टी पण भेटल्या असतील. मी बघते या व्हिडिओतून तुम्ही चांगल्याच गोष्टी गोष्टी घेऊ नका. कारण की खरं टाईम सांगून येत नाही. जेव्हा घडायचं म्हणजे जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट, कसे 2 असतात रस्ते, एक चुकीचा असतो आणि बरोबर असतो. कुठल्या मार्गावर तुम्हाला जायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. मन अशी गोष्ट आहे ना की चुकीच्याच मार्गावर होते. पण आपण बुद्धीचा वापर करून आणि आपल्याला जेवढं समजेल त्याचा वापर करून आपण बरोबर निर्णय घेतला पाहिजे. तर जर तुम्हाला माझी लव्ह स्टोरी आणि जर माझ्या फ्रेंडची लव्ह स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझं नवीन चॅनल आहे, प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.